हा भक्तांचा मठ आहे, आमचा नाही। म्हणून इथे काय कुणाला कुठे हात लावायची परवानगी आहे काय? स्वामी सोहळ्यात नाही हो, विटाळ आमच्या मनाला आहे। सगळ्यांना मठाचं पनवेलचं म्हणजे एक स्थान म्हणजे पनवेलमध्ये हा मठ, बाकी कुठे असं जाणार नाही। लोक सगळे जास्त करून असं दर्शनाला या स्वामी समर्थ मठातच येतात। मी एक वकील आहे, दर गुरुवारी मी या मठात येत असते आणि स्वामींवरती माझा अतूट विश्वास आहे। 5 मिनिटात तो उठला आणि स्वतः एकटा बाथरूमला गेला, तिथून त्याची आकडी येणे बंद झाली। शेवटची आकडी तीच होती। माझा डायबिटीस खूप वाढला होता। मी 1 महिन्यानंतर मी इथे आले आणि नंतर माझा डायबिटीस कमी झाला। भाऊनी तिला बघितलं आणि सांगितलं की अगं काही नाही, तुझा पेपर स्वामींनी लिहिलाय, तू कशाला टेन्शन घेते, तू पास होणार आहेस म्हणून। पुन्हा जाताना मला ती गाय दिसेनाशी झाली, त्यावेळेला मला काही कळत नव्हतं की मी काय बोलू। म्हणजे महाराजांनी गायीचं रूप घेऊन मला दर्शन दिलं, अशी माझ्या मनाचं एक भावना झाली। ह्या मठामध्ये आम्ही 2008 पासून येतो, पण खूप प्रचिती चांगली आहे। मठात आले की खूप प्रसन्न वाटतं आम्हाला आणि भाऊंच्यामुळे तरी आम्हाला एकदम स्वामी भेटल्यासारखं वाटतं। इतकं छान वाटलं, इतकं समाधान वाटलं की असं वाटलं की परत परत आपण कधीतरी येऊ। खूप छान वाटलं या मंदिरात येऊन मला। आज आपण भेट देणार आहोत पनवेल पूर्व येथील स्वामी समर्थ यांच्या मठाला। हा मठ गावदेवीपाडा जुने पनवेल येथे दिबा पाटील विद्यालय जवळच आहे। स्टेशनवरून रिक्षाने 10 मिनिटात किंवा चालत 15 ते 20 मिनिटात आपण पोहोचतो। स्वामीसेवक मठाधिपती सुधाकर घरत यांच्या मालकीचा हा मठ आहे। घरत यांना परमपूज्य नाना महाराज परांजपे यांच्यामुळे गुरुकृपेचा उदय झाला आणि श्रद्धेचा अंकुर फुलला आहे। या मठाची स्थापना मठ नंतर झाला, आधी स्वामी आले। म्हणजे याला कारण असं का इथे 1450 वर्षापूर्वी दत्तमठी होती। या जागेत पडझड झाली, आक्रमणं झाली, त्याच्यामध्ये ती दत्तमठी लोप पावली। ही जी आहे वास्तू, याच्या इथे पूर्वी टेकडी होती। या टेकडीवर देऊळ होतं दत्तात्रयांचं मठी, आणि ते गावदेवी। ही जाखमाता जी आहे ती भिल्लांची देवी आहे। जाखमाता भिल्लांची देवी आहे। ती देवी नवसाला पावाची भिल्ल लोक तिला कौल लावून दरोड टाकायला जायचे, अशी आख्यायिका आहे। इथे पूर्वी गाईचा गोठा होता या जागेमध्ये, वास्तूमध्ये। आणि उकिरडा म्हणायला हरकत नाही, सगळ्या आजूबाजूची लोक इथे घाण टाकायची। तिथे एक औदुंबर आला होता, त्या औदुंबराची निगा राखली। तिथे एक शेंडे म्हणून ग्रस्त होते, त्यांनी गणपती स्थापना केली। असे अधिक साधू संत इथे येऊन गेले, त्या परीने इथे या वास्तूला त्यांचं चरणस्पर्श झालं आणि वास्तू ही अध्यात्ममय झाली। आता इथे कोणतीही देवता ही आपण विकत आणलेली नाही। ज्या देवतेला वाटला ती देवता येऊन बसली, ती प्राणप्रतिष्ठा झाली। इथे मठामध्ये आलेला कोणताही पदार्थ असो, मिठाई असो, श्रीफळ असो, काही असो, वस्त्र असो, हे भक्ताला दिलं जातं। आता तुमच्यासमोर वाटप चालू आहे। आत्ता ह्या गुरुवारचे नारळ पुढच्या गुरुवारी वाटले जातील, मागच्या गुरुवारच्या आज चालू आहे तुमच्या समोर। म्हणजे लोकांच्या भावनेशी खेळाचा आम्हाला अधिकार नाही आहे। म्हणजे ते नारळ कोणी 10-15 रुपयाला विकत घेईल, पण भक्ताची भावना 10-15 रुपयात एवढी स्वस्त नाही आहे। मग आमच्या मठाला दुसरं पावती बुक नाही आहे। इथे सगळे उत्सव होतात, पण त्या उत्सवामध्ये आम्ही कुठेही वर्गणी मागायला जात नाही आणि इथे पावती बुक नसल्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही का आम्हाला काहीतरी मदत करा, उत्सव आहे, अजिबात नाही। भक्त आहेत ते भक्त स्वतःहून इथे येतात आणि आपापल्या परीने हातभार लावून भक्तच उत्सव करतात। आम्ही काहीही करत नाही। आणि सगळं जे काय आहे हा भक्तांचा मठ आहे, आमचा नाही। म्हणून इथे काय कुणाला कुठे हात लावायची परवानगी आहे
काय स्वामी सोहळ्यात नाही हो, विटाळ आमच्या मनाला आहे. तो आमच्या मनाला विटाळ असल्या कारणाने आम्ही सांगतो लांब राहा, इथे स्पर्श करू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नाही की त्याची लेकरं आहेत हो सगळी. मग त्यांच्या लेकराला त्यांच्याच आईवडिलांपासून लांब ठेवणं हे कितपत योग्य आहे. म्हणून कुठल्याही भक्ताला आम्ही रोखत नाही. तुम्हाला जे काय हवं ते करा, तुमचं समाधान ही आमची सेवा आहे. तर त्याप्रमाणे इथे सेवा चालू असते आणि भक्ताला कुठल्याही प्रकारचं दुखावलं जात नाही. आलेल्या भक्ताला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत इथे तो नामस्मरण करतो, प्रदक्षिणा मारतो. आणि हा मठ रात्री बंद नसतो, रात्रभर चालू. या मठात जवळजवळ 27 वर्ष झाली. मी ते नियमित पुजारी आहे, सकाळी संध्याकाळ. आणि आता मठाचं हे झालेल्यामुळे तेव्हा एवढी गर्दी नसायची पूर्वी. आता फार हे गर्दी वगैरे वाढत चालली आहे आणि लोकांना पण हे शिकार अनुभव येत चाललेले आहेत. आता त्यांची मुलगी कांचन म्हणून आहे, तिला मोठा घरी चमत्कार झालेला आहे. तिथे पण शिकार लोक दर्शनाला येत आहेत त्यांच्या घरी. आणि या मठाचं काय सगळ्यांना माहितीच आहे. रोज इथे गर्दी आहे, रोजची बाहेरून लोक येणार आहे. सगळ्यांना मठाचं पनवेलचं म्हणजे एक स्थान म्हणजे पनवेलमध्ये हा मठ, बाकी कुठे असं जाणारं नाही. लोक सगळे जास्त करून असं दर्शनाला या स्वामी समर्थ मठातच येतात. स्वामींचे वास्तव्य पनवेलच्या या मठात आहे. भाविक भक्त येतात, तृप्त होतात, शांत होतात. स्वामी भक्त आपल्या व्यथा, वेदना, समस्या श्री स्वामी समर्थांना सांगतात आणि स्वामी भक्तांचे संकट निवारण करतात, असा ठाम विश्वास स्वामी भक्तांना आहे. आम्ही गेले 10 ते 15 वर्ष येथे सेवा करतो. स्वामींचे सेवा ही सहसा कुठल्या मठामध्ये मिळत नाहीत, पण आमचे गुरुवर्य भाऊ यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला इथे सगळी सेवा म्हणजे जी करू म्हणजे त्यांचा असा अडकाठी काहीच नसते त्याच्यामध्ये. काही सेवा तुम्ही नाही करायची, ती सेवा तुम्ही नाही करायची. बऱ्याच ठिकाणी सेवा करण्यासाठी पण 15-15 एक वर्ष जवळजवळ लागतो नंबर लागायला. तर आमच्या इथे सेवा ही सगळ्या पद्धतीची सगळी सेवा आणि सगळं करू शकतो, सगळ्यापासून म्हणजे इवन आरती घेण्यापासून सगळ्यापासून. ह्या मठामध्ये भरपूर भाविक येऊन स्वामींचा आशीर्वाद घेत असतात. तिथे वेळच्या वेळी व्यवस्थित पूजा अर्चा चालू असते, भक्तांची लाईन लागलेली असते. भक्तांनी तर फार चांगले अनुभव आलेले आहेत. भक्त सर्व दुःख दूर करण्याकरता स्वामींचा आशीर्वाद घेण्याकरता इथे येत असतात आणि स्वामींची त्यांच्यावरती कृपा होत असते. असेच सर्व स्वामींनी सर्व भक्तांवरती त्यांची कृपाछाया ठेवून त्यांना चांगलं मार्ग देऊन त्यांचे दुःख निर्वाण करू द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी मला बरंच काही दिलेलं आहे न मागता पण. आणि आता मी एकदम खुश आहे. शून्यातून वरती आलेलो आहे आम्ही. आणि ह्या मठामध्ये आम्ही 2008 पासून येतो, पण खूप प्रचिती चांगली आहे. मठात आले की खूप प्रसन्न वाटतं आम्हाला आणि भाऊंच्यामुळे तरी आम्हाला एकदम स्वामी भेटल्यासारखं वाटतं. आम्ही मैत्रिणी आहे, ही नेहमीच येते, पण मी कधीच आलेले नाही या मठात. मग हिच्यामुळे मला थोडंसं असं वाटलं कधीतरी आपण एकदा जाऊ. पण गेले 4 वर्षापासून माझा हा प्रयत्न सफल होत नव्हता. मग शेवटी ही म्हणायची पण चल तू आता चल, मग चल. मग म्हटलं आज जाऊयाच आपण, म्हणून आम्ही हिच्यासोबत आलो. पण इतकं छान वाटलं, इतकं समाधान वाटलं की असं वाटलं की परत परत आपण कधीतरी येऊ. खूप छान वाटलं या मंदिरात येऊन, मला समाधान वाटलं. मी स्वामींचा खूप भक्त आहे. मी खूप वेळा स्वामींचा आदेश आला तर मला मठात येऊ शकतो. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत मी येत नाही. इथून या रोडनी जाऊन पण मी पोचू शकत नाही. मला स्वामीची वेगळीच शक्ती आहे. मी खूप जवळून पाहिलेलं आहे स्वामींना. मला जर आदेश आला तर मी अक्कलकोटला पण जातो कधी पण जोपर्यंत आदेश येत नाही मी कुठेच पोहोचू शकत नाही. म्हणजे आमच्या जवळ मठ असून पण मी इथे पोहोचू शकत नाही. मी एक वकील आहे. दर गुरुवारी मी या मठात येत असते आणि स्वामींवरती माझा अतूट विश्वास आहे. आणि माझं गावसुद्धा अक्कलकोट आहे, माझं जन्मस्थळसुद्धा अक्कलकोटच आहे. आणि असं स्वामींवरती खूप जास्त विश्वास आहे माझा. मला नेहमीच यायला जमतं असं नाही, पण स्वामींची सेवा मनापासून करते आणि मला खूप चांगले अनुभव आलेत. संकट काय किंवा असं आपल्याला एखादं काहीच सुचत नाही आणि तेव्हा अचानक खूप आपण अडचणीत असतो, त्यांच्या कृपेमुळे ते काम सहज होऊन जातं. जी गुरुकृपा लागते ती यांच्यामुळे गुरुकृपाच म्हणायची ती.
मी भरपूर वर्ष येते इथे स्वामींच्या मठामध्ये. मला खूपसे अनुभव आलेत की स्वामींचे असे, म्हणजे मी आजारी होती तर त्यातून मला स्वामींनी तारलं आणि रोजच्या रोज त्यांची नियमित गुरुवारी वगैरे, आणि गुरुवारची येऊन मी आरती वगैरे येते. आता जॉबच्यामुळे मला यायला मिळत नाही आहे. या मठात गेली 24 ते 25 वर्ष येतो आहे आणि श्री स्वामी समर्थांचा माझ्यावरती उदंड आशीर्वाद आहे आणि माझ्यावरती कृपाछत्र आहे. मठाधिपती सुधाकर घरत हे आज लोककल्याणाचं काम स्वामी सेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे करत आहेत. इथं खूप लोकांना स्वामींची प्रचिती आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येतात, दर्शन घेतात. स्वामींच्या कृपेने इथे सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात आणि इथे कुठेही प्रकारची देणगी घेतली जात नाही. इथं महाप्रसादाला उत्सवाच्या टायमाला महाप्रसाद असतो. वर्षातले 4 उत्सव असतात. 10 ते 15 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. मठाधिपती घरत हे कधीही कुणाकडून मोबदला घेत नाहीत. स्वामी भक्त आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडतात. ते भक्तांना उपदेशाची उदी देतात आणि त्यांच्या मनाला उभारी देऊन ऊर्जा देतात. इथे भक्तांना जो अनुभूती येते ती या कारणाने येते कारण भक्त इथे खेळतो, त्यांच्याबरोबर बागडतो, बोलतो, आपल्या मनाच्या व्यथा ज्या आहेत, काही संकट काही असेल ते सांगतो आणि स्वामी समर्थ त्याच्यावर निर्णय घेतात. ते दिसत नाही एवढं आहे, हे बरोबर आहे, पण त्याचा वास अख्ख्या मठभर आहे, भक्तांच्या मनात आहे. वास्तविक भक्तच स्वामींना घरातनं घेऊन येतो. हे ते फक्त एक अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान ते स्वामी कार्यरत होतात आणि मग भक्त त्या अधिष्ठानावर स्वामी बसल्यानंतर आपल्या मनातल्या व्यथा त्यांना त्यापर्यंत कथन करतो. आणि एक प्रचंड व्यंस इथे असल्यामुळे, चैतन्य असल्यामुळे त्यांचं कार्याला लागतं आणि त्याची फलश्रुती होते. मी जेव्हा फर्स्ट टाइम अक्कलकोटला गेली तेव्हा मला महाराजांची भीती वाटली होती, म्हणून मी ते थोडं मी ते टाळलं तिथे हे करायचं, कारण त्यांचा तो रूप वगैरे बघून मला त्यांची खूप भीती वाटत होती, मला हे वाटत होतं. मग काही दिवसानंतर इथे आल्यावर मला जे काही फ्रेंड्स वगैरे त्यांनी मला सांगितलं की तिथे जाऊन बघ, तिथे खूप छान वाटतं वगैरे असं. मग मी इथे आल्यावर मी 2-3दा आली आणि नंतर मी भाऊंशी पण भेटली. तर त्याच्यानंतर मला खूप छान अनुभव यायला लागले आणि माझं मन इथे म्हणजे इथे आल्यानंतर मला माझी मनाची शांती मिळत झाली. म्हणून मी आता नेहमी मठामध्ये येते आणि मी माझ्या फ्रेंड्सना पण सांगते आणि माझे फ्रेंड्स पण येऊन मग नंतर मला सांगतात की तिथे गेल्यावर आम्हाला खूप छान अनुभव आला आणि मनाची शांती मिळाली. मला समजलं की इथे मठ आहे, तसं मी दररोज यायला लागलो. आणि दुसऱ्या दिवशी आमचं जरा घरातलं प्रॉब्लेम होतं, तर मी मठात येऊन इथल्या सेवेकरांना सांगितलं. त्याही मला मठाधिपती श्री सुधाकर भाऊ यांना भेटवलं. तर पहिल्या दिवशीच मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा गुरुवार होता आणि मी इथंच पहिलं पारायण सुरू केलं होतं 21 अध्यायांचं चरित्र सारामृत. तर ते पारायण झालं आणि शेवटच्या दिवशी मी पारायणच्या वेळी स्वामींना सांगितलेलं की काय पण होऊ द्या पण मला भाऊंशी भेट झाली पाहिजे. आणि शेवटच्या दिवशी मला भाऊंशी भेट झाली आणि मग भेट झाल्यावर शनिवारी आम्ही त्यांना भेटलो. आमचे जे प्रश्न आहे ते आम्ही त्यांना विचारले आणि त्यानंतर आम्ही त्याही दिलेली सेवा अजूनपर्यंत त्यांच्या कृपेने चालू. माझे मिस्टर असंच कामाच्या निमित्ताने अक्कलकोट स्वामीच्या तिथे गेले होते, तर त्यांनी जस्ट असं आपलं नाव नोंदवलं तसं नोंदवलं होतं आणि परत घरी आले. मग नंतर मग काहीच म्हणजे संबंध नाही त्या देवळाशी. पण जेव्हा करोनामध्ये माझे मिस्टर जेव्हा आजारी होते, हॉस्पिटल होते, तेव्हा अचानक तिथूनच फोन आला देवळातून त्या गुरुजींचा, म्हणजे काही संबंध नाही. कारण त्यांनी विचारलं की तुझी तब्येत कशी आहे काय. तर तो एक अनुभव झाला की कधी काय आपण कधी नेहमी देवळात जात नाही, पण बरोबर जेव्हा करोनामध्ये तिथून फोन आला मग त्यांनी लगेच माझ्या मिस्टरने पण लगेच फोन केला आणि त्यांनी व्हिडिओ कॉल करून सगळी समाधीचं देऊळ वगैरे सगळं दाखवलं. तर हा एक चमत्कारच वाटतो मला. म्हणजे जेव्हा आपल्याला अडचण असेल तर बरोबर तिथून मंदिरातून फोन आला मला. जय स्वामी समर्थ. मला जेव्हा अटॅक आलेला 3 ब्लॉकेज होते, 4 ब्लॉकेज, तर मुलगा रडत आला. आम्हाला माझ्या पप्पांना बरा वाटून दे, त्यांना चालता पुढे येऊन दे आणि त्यांना मी स्वामीच्या मठात घेऊन येणार आणि त्याप्रमाणे मला बरा वाटला आणि जो मामा स्वामीच्या मठात जेव्हा आम्हाला ओढ लागली ते अजूनपर्यंत स्वामीच्या मठात. काही माझ्या बिझनेस कारणामुळे किंवा कशामुळे मी अक्षरशः शेवटच्या टोकाची भूमिका घेऊन इथे आलेलो.
शेवटच्या टोकाची भूमिका घेऊन आले की जेणेकरून नको आता हे जगणंच नको, पण आता स्वामीचरणी आल्यापासून असं वाटतं की सुसाईड करावं, ह्या स्टेजला मी इथे आलो. आणि स्वामींच्या सानिध्यात, भाऊंच्या सानिध्यात ज्यावेळी मी आलो त्यावेळी माझ्या जीवनामधील जो झालेला जो बदल आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही. इतका हा माझ्यावरती हा झालेला बदल आहे. आणि स्वामींची कृपा, भाऊंची कृपा ही आमच्यावर आघात झालेली आहे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं भूतेषु कायेन वाचा मनेन्द्रियेण वा बुद्ध्या वा प्रकृतिः करोमि यज्ञं तस्मै नारायणाय समर्पयामि। हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की सद्गुरु श्री नाना महाराज की जय, सद्गुरु श्री शंकर महाराज की जय। ओम एकदंता विद्वैवगुरुनाय तन्नो दंती प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुवते धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। सर्वमंगलमांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। महालक्ष्मी महासरस्वती महाकाली स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्तादिमानी राजाधिराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। विविध प्रकारचे साक्षात्कार या पवित्र मठात भाविक भक्तांना तसेच मठाधिपती श्री घरत यांना अनेकदा प्रत्यक्ष अनुभवास मिळाले आहेत। श्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी सोहळ्याच्या वेळी मठातील औदुंबर वृक्ष आनंदाने बेभान झाला होता, पण एकही पान गळून पडले नाही। 1 ते 1.5 फूट लांबीचा सर्प काही वेळ वृक्षाजवळ येऊन बसला। उपस्थितांना दर्शनाचा लाभ झाला। नंतर तो सर्प कुठे अंतर्धान पावला हे कुणालाच कळले नाही। मठात 11 गुरुवार करण्यात आले। शेवटच्या गुरुवारी मात्र विलक्षण चमत्कार झाला। श्री स्वामींच्या प्रतिमेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। सुमारे 2 ते 3 तास ते वाहत होते। अगणित भक्तांनी ते अश्रू तीर्थ म्हणून प्राशन केले। ते अमृतानुभव अवर्णनीय आहे। मागच्या वर्षी माझं 11 गुरुवारचं व्रत चालू होतं आणि
5-6 गुरुवार झाले, पण मला गाईचं दर्शन काय होत नव्हतं आणि पनवेलमध्ये मोस्टली गायी अशा दिसतच नाहीत. आणि मी घरून महाराजांना सांगून निघाली की मला आज काहीही करून गाईचं दर्शन झालं पाहिजे आणि माझ्याकडनं गाईला काहीतरी एखादं फळ खायला दिलं गेलं पाहिजे. पूर्ण पनवेल फिरली मी, मला कुठेच गाय दिसली नाही. शेवटी मी निराश होऊन पुन्हा मंदिराच्या वाटेला आली. जे केळं आणलं होतं ते इथे ठेवलं आणि बाकीचं गाडीवरच लावून ठेवलं मी. आणि मी पूर्ण पनवेल फिरून आले, मला कुठेही गाय दिसली नाही. शेवटी पुन्हा माझा मूड गेला की मला अरे काय आज दर्शन नाही होणार आहे, बहुतेक महाराजांपर्यंत माझी काय प्रार्थना पोहोचत नाहीये. आणि कधी नव्हे तर मंदिराच्या बाहेर गाय उभी होती आणि मी त्या गाईला प्रसाद वगैरे दिला आणि येऊन महाराजांच्या समोर उभी राहिली. आणि लिटरली महाराज माझ्याशी हसत होते पूर्ण की घे, तुला पाहिजे होती ना, तुला मी गाय उभी केली. आणि पुन्हा जाताना मला ती गाय दिसेनाशी झाली. त्यावेळेला मला काही कळत नव्हतं की मी काय बोलू. म्हणजे महाराजांनी गाईचं रूप घेऊन मला दर्शन दिलं अशी माझ्या मनाचं एक भावना झाली. श्री स्वामी समर्थ. माझा मुलगा खूप म्हणजे त्याला आकडी येत होती. शेवटच्या 7व्या वर्षी त्याला आकडी आली तर तो पूर्ण गेलेला, म्हणजे काहीच नव्हतं. बर्फारखा थंड आणि सगळे घरातले बोलले हा आता गेलाय. तर मी बोलली नाही असं नाही होणार. मग मला भाऊंनी अंगारा दिलेला होता तो घरात, तो मी त्याच्या पूर्ण अंगाला लावला आणि तोंडामध्ये टाकला, प्यायला दिला त्याला पाण्यामध्ये. तर 10 मिनिटांनी तो उठला, पण तो बोलतो मला काहीच दिसत नाही डोळ्याने. म्हणलं थांब जरा, मग लाईट कशाला घालवले, बोलतो मला दिसत नाही. तर मी परत तो अंगारा पाण्यात कालवला आणि त्याच्या डोळ्यामध्ये टाकला आणि परत प्यायला दिला. तर 5 मिनिटात तो उठला आणि स्वतः एकटा बाथरूमला गेला. तिथून त्याची आकडी येणे बंद झाली. शेवटची आकडी तीच होती, त्याच्यानंतर त्याला आकडी नाही आली. 4 वर्षापूर्वी माझा भाऊ एक ॲक्सिडेंटमधून खाली पडलेला. तर त्याचं पूर्ण म्हणजे निकामी झालेला कमरेपासून. म्हणजे अजूनपर्यंत तो तसाच आहे, पण त्याची एवढी आत्मशक्ती वाढलेली आहे ना स्वामींच्या कृपेने. तर त्याचा तो आता स्वतः हॉटेल वगैरे सगळं काढलेलं आहे आणि तो म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित आहे, सेटल झालेला आहे. ही स्वामींची कृपा आहे. माझा डायबिटीस खूप वाढला होता. मी 1 महिन्यानंतर मी इथे आले आणि नंतर माझा डायबिटीस कमी झाला. स्वामींचं नाव झोपताना पण एवढं मला त्रास होत होता, पण आता मी देवांचं स्वामींचं नाव घेते तर मला बरं वाटते. आता जप करते झोपताना वगैरे, झोप वगैरे लागते व्यवस्थित आणि डायबिटीस पण आटोक्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मी काम करतोय आणि त्या ठिकाणी काम करत असताना माझी एक 7 ते 8 वर्ष ही मी त्या ठिकाणी वाउचरवर काम करतो. आता मोठ्या कंपनीमध्ये वाउचरवर काम करत असताना माझी स्वतःची इच्छा होती की त्या कंपनीमध्ये कधी परमनंट होऊ. स्वामींचा फोटो भाऊंच्या माध्यमातून एका भक्तांच्या माध्यमातून माझ्या घरामध्ये आला आणि त्याच्या 8 ते 15 दिवसामध्ये त्या कंपनीमध्ये आज मला त्या कंपनीमध्ये परमनंट म्हणून मी त्या कंपनीमध्ये कामाला जॉबला कायमस्वरूपी तिथं रुजू झालो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि असे असंख्य अनुभव आहेत स्वामीच्याबद्दल. आता मध्यंतरी माझी इलेक्शनच्या निमित्ताने एक ड्युटी लागली होती मुंबईमध्ये कांदेवाडीतल्या मठामध्ये. मला दर्शन घ्यायची संधी मिळाली. स्वामींना फक्त म्हणालो का ताडदेवला इलेक्शनची ड्युटी लागायच्या ऐवजी माझी खेतवाडीमध्ये लागावी. आणि प्रचिती बघा अशी आहे का त्या ठिकाणी ताडदेवमध्ये एक 35 दिवसापर्यंत माझी निवडणुकीच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपीची ड्युटी माझी तिथं लागली. ही स्वामींची खरी सेवा, स्वामींची खरी भक्ती जे प्रत्येक श्रद्धाळू करत असतो, प्रत्येक भक्त स्वामी सेवेकरी जो करत असतो त्यांच्या पाठी या पद्धतीने स्वामी उभं राहतात, त्यांच्या जवळ ठेवतात, त्यांच्या सानिध्यात ठेवतात. 1999 पासून मी या मठात येतो आहे. आज तागे 2 पर्प झाली जवळजवळ. मला असंख्य अनुभव या मठात आलेले आहेत. तसेच भाऊनी सर्व भक्त मंडळांना घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि तसंच मला एक अनुभव आलेला आहे या शाखा व्यवस्था असताना की मला इथे राहायला घर नव्हतं. स्वामींना एकच प्रार्थना केली की मला एक राहायला निवारा म्हणून एक फ्लॅट द्या. मला चांगलं होणार असेल तर मला तुम्ही फ्लॅट द्या. एका आठवड्यात मला तो फ्लॅट मिळाला आणि तिथपासून आमच्या वेळोवेळी घरात जी मंगल कार्य घडली ती स्वामींच्या अशी कृपाशुरांनी व्यवस्थित पार पडली. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पनवेलच्या मठातर्फे कितीतरी आध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवून यथाशक्ती सेवा करतात. सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सेवाभावी उपक्रम राबवून परमार्थही करतात. मठात सतत पूजा अर्चा, श्रींना अभिषेक होतच असतात. गुरुवारी संध्याकाळी 7 ते 8:30 महाआरती होते. असंख्य स्वामी भक्त आरतीस येतात. तसेच गुरुवारी रात्री 10 ते 12 या वेळेत स्वामी समर्थांचे भजन असते. अशा या स्वामींचे वास्तव्य असणाऱ्या
पनवेलच्या मठास आपण एकदा तरी नक्कीच भेट द्या. नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता, अद्भुत असा ब्रह्मांडाचा हा पिता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.